नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 17 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की आता सायली भाजी घेत असते आणि आता तिथून एक मुलगी जात असते. आता ती मुलगी प्रियाने प्लॅन केलेली असते आणि हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. आता एक गाडी चालवणार एक माणूस येतो आणि त्याचा गाडीवरचा कंट्रोल हा सुटलेला असतो आणि तो माणूस आहे ना अस्ताव्यस्त अशी गाडी चालवत असतो आणि त्यावेळेस आहे ना सायली आता तिला हाताला धरून आहे ना बाजूला खेचते आणि त्या मुलीला ना त्या गाडीच्या समोरून येण्यापासून वाचवतेच सायली आता. आणि आता हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर ही मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून प्रियाने प्लॅन केलेली मुलगी असते. आता आपण पाहतोय सायली त्या मुलीला एका साईडला घेऊन येते आणि म्हणते की बस बरं तू इथं. ती मुलगी खूप रडत असते. सायली म्हणत असते की शांत हो, अगं तू काय करत होतीस मगाशी तिथे, एवढी गाडी चालवत होता तो माणूस आणि तुला समजलं नाही का, अगं तुझा जीव जाईल ना. आता बघा ती मुलगी ना चेहऱ्यावरून ओढणी काढते आणि आता सायलीकडे बघते आणि ना खूप जोरजोरात रडायला लागते. बापरे, आज या मुलीचा आपल्याला चेहरा अगदी स्पष्ट दाखवलाय. म्हणजे बरोबर हीच मुलगी ती आहे जी जेलमध्ये प्रियाला भेटलेली असते आणि ही प्रियाने प्लॅन केलेली असते, पण अजूनही कोणाला माहिती नाही. आता बघा हे जे रूप आहे ना कसं उघड होतं ते आपल्याला ना पुढच्या भागामध्ये काही करणारच आहे. त्यामुळे प्लीज माझा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेचच याने व्हिडिओला लाईक. मुलगी म्हणत असते की मला मरू द्यायचं होतं ना, कशाला वाचवलंस, एकदा का स्वतःला संपवलं ना मग माझं काम झालं. आता आपण पाहतोय चैतन्य म्हणत असतो की अर्जुन आपल्याकडे ना 2 केस आहेत. एक आहे ती मिस्टर कुराणा, मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या कंपनीमध्ये ना 6 कोटीचा फ्रॉड झाला आहे. आणि दुसरी केस जी आहे तर ती मिस्टर चौधरी यांची आहे. त्यांच्या मुलावरती खुनाचा आळा आहे. अर्थात त्यांचं म्हणणं आहे की मुलगा निर्दोष आहे आणि ते किती वाटेल तेवढा पैसा उतारायला तयार आहेत. अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य, या केसेस तर कुणीही लढू शकतं, पण आपल्याकडे ना अशा केसेस लढायला हवेत की ज्यांच्याकडे वकिलाला द्यायला पैसे नाही आहेत. त्या फाईल्स मला दाखव. चैतन्य म्हणतो अरे पण या दोन्ही केसेसचा विचार तर करावा लागेल ना. अर्जुन म्हणतो ते जर का केलं तर मग त्या गरीब माणसाला न्याय कोण मिळवून देईल. अर्जुन पुढे म्हणतो की आम्ही आजपासून अशा केसेसना जास्त प्रायोरिटी देणार आणि या सगळ्या केसेस मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे म्हणून. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, त्याने आपल्या फर्मला लॉस होईल तो तू सहन करणार आहेस का. तर अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स, काय आहे ना की माझ्यासमोर मधुभाऊंचं एक्झाम्पल आहेच ना. हे बघ आपल्याला तसं काहीच कमी नाही आहे आणि पण मधुभाऊ बघ ना, त्यांच्याकडे काही सुद्धा नसताना ते नेहमी लोकांची मदत करतात. हे बघ कितीतरी लोकांचं आयुष्य त्यांनी सावरलं आणि आता सायलीसुद्धा तेच करते, त्यांनाच फॉलो करते. तर मग आपण का बरं कोणाला हेल्प नाही करू शकत. आता चैतन्य म्हणतो कर कर, तू नक्की हेल्प कर. पूर्णाजी म्हणते ना की आपण लोकांना एका हाताने दिलं ना तर देव आपल्याला 4 हातांनी परत देतो म्हणून, आणि मला खात्री आहे बघ की तू सगळं काही ना परत मिळवशील. अर्जुन म्हणतो अरे पण मला काहीच नको आहे, मला फक्त ना गरजू माणसांना ना न्याय मिळवून द्यायचा आहे. चैतन्य म्हणतो अर्जुन तुला माहिती आहे का, अरे तुम्ही दोघंजण, तू आणि सायली वहिनी किती सॉलिड आहात ते. अरे मधुभाऊ थकले म्हणून सायली वहिनीने अख्खा आश्रम चालवायला घेतला आणि आता तू म्हणतोयस की तू गरिबांची मदत करणार, त्यांना न्याय मिळवून देणार, त्यांचा आधार होणार आहेस. ग्रेट. आता आपण पाहतोय पुन्हा त्या मुलगी अजून ही रडत असते. सायली आता तिला पाणी देते. ती मुलगी अशा काही धापा टाकून वगैरे खूपच रडत असते. हे सगळी ना ओव्हर ॲक्टिंग आणि तिचा फक्त ड्रामा असतो. आता ती मुलगी पाणी पिते. सायली म्हणते हे बघ तुझ्या बाबतीत काय झालं ना ते मला माहिती नाही आहे, पण असं कुठलंही संकट नाही आहे की ज्याच्यावरती आपण मात नाही करू शकत, आणि जीवदिन हा कशावरतीच ना उपाय नाही राहू शकत. म्हणून ती मुलगी म्हणत असते की मला नाही जगता येणार, आता काही उरलंच नाही आहे ना माझ्या आयुष्यात म्हणून. आणि म्हणते की डोक्यावर छप्पर नाही आहे, हातामध्ये ना काम नाही आहे, आणि माझी अशी ना कुणी माणसं पण नाही आहेत, आणि म्हणून तर एकदा का जीव गेला असताना तर सुटका झाली असती माझी या सगळ्यातून, असे ती मुलगी म्हणत असते. आता सायली म्हणते नाव काय तुझं. ती म्हणते श्वेता. आणि आई बाबा नवरा कुठून आली आहेस तू. आता ती श्वेता म्हणते की हो नवरा आहे ना, पण मला ना तो खूप छळायचा, खूपच छळायचा, आणि म्हणते की आम्हाला मूल नाही आहे आणि त्याला जबाबदार त्याने फक्त ना मला एकटीला ठरवलं, असे श्वेता सांगायला लागते. आणि म्हणते खरं तर आहे ना परिस्थितीने त्यांनी माझी खूप वाईट केली, खायला नाही द्यायचे आणि कधी कधी खूप मारायचे, आणि आज तर त्यांनी ना मला घराबाहेर काढलं म्हणून. आणि म्हणते की माझी आई आहे पण माझी आई घरकाम करते हो, आणि माझ्या बाबांना ना बरं नसतं, असं काही ती स्वतःची स्टोरी सांगायला लागते. आणि म्हणते आता मी कसं सांगावं त्यांना की माझ्या सासरी किती माझा छळ होतोय आणि मला ती लोक किती त्रास देतात ते, आणि आता ना परत मी त्यांच्या घरी तरीसुद्धा ना राहू शकत नाही आहे ना, नाहीतर त्यांना हार्ट अटॅक येईल ना. सायली म्हणते अगं पण मग कुठं जाणार आहेस तू. ती मुलगी म्हणते मला नाही ना माहिती, म्हणून तर मी जीव द्यायला निघाले होते, एकदा का मेले असते ना तर सुटका झाली असती ना माझी म्हणून. सायली म्हणते हे बघ श्वेता, असं नसतं करायचं, माझे मिस्टर आहेत ना वकील आहेत आणि ते ना तुला नक्की न्याय मिळवून देतील.
आता ती श्वेता म्हणते, अहो पण न्याय मिळून काय करू मी? न्यायाच्या हक्काने कदाचित आहे ना माझ्या घरची मला परत घेतील सुद्धा, पण ताई माझी परिस्थिती काय बदलणार आहे का हो? पण तुम्हाला जर का खरंच मला मदत करायची असेल ना तर प्लीज प्लीज मला ना काहीतरी काम द्या. हे बघा, जगायचं असेल ना तर मी स्वाभिमानाने जगेन, पण मला काहीतरी तुम्ही काम देऊ शकत असाल ना तर खरंच तुमचे खूप उपकार होतील, खूप बरं होईल हो. आता सायली म्हणते, हे बघ श्वेता, तुला कामही मिळेल आणि ना तुझ्या डोक्यावरती मायेचं छप्परसुद्धा मिळेल. चल माझ्याबरोबर आणि आपण परत मरणाचा विचार करायचा नाही हा, असं सायली आता त्या मुलीला समजावून सांगते. ती मुलगी म्हणते, हे बघा, तुम्ही जर का काम देऊ शकलात ना तर माझ्यावर खरंच खूप उपकार होतील, खूप उपकार, म्हणून आता तिच्यासमोर हात जोडत असते. सायली म्हणते, हे बघ, उपकार वगैरे म्हणू नकोस ग, एक बहीण दुसऱ्या बहिणीची मदत करते असं समज हवं तर. आणि आता या दोघी जणी मधुभाऊंच्या आश्रमात जातात. अर्जुन म्हणत असतो, आता माझा आणि सायलीचं फार काही कौतुक करायची गरज नाही, आम्ही जे काही करतोय ना तर ते अगदी चांगल्या पद्धतीनं करतोय. आता चैतन्य म्हणतो, हे बघ, तुम्हाला जर कळतंय का अर्जुन, तुम्ही हे जे काही करताय ना या दोन्हीवरून आहे ना तुमच्या बाळावरती किती चांगले संस्कार होत असतील. अर्जुन म्हणतो, बाळ हे सगळं ऐकत असेल का आणि हे आतापासून सगळं शिकेल का? चैतन्य म्हणतो, अरे हो, म्हणजे काय? आणि मी खात्री देतो की जर का सायली वहिनीचं बाळ आहे ना एकदम हे गुणीच होणार, अर्थातच त्याच्याकडे दुसरं ऑप्शन पण नाही आहे म्हणा. अर्जुन म्हणतो, अरे, म्हणून दोघं जण स्माईल करायला लागतात. आपण पाहतोय आता अर्जुन म्हणतो, बरं, आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कोणत्या केसेस लढायच्यात ना ते आधी मला दाखव म्हणून. आता चैतन्य एक फाईल देतो आणि म्हणतो की, हे बघ, ही एका बाईची केस, तिला मूल होत नाही म्हणून तिला कौटुंबिक हिंसाचाराला ना बळी जावं लागतंय. आणि हे बघ, ही दुसरी फाईल, या केसमधल्या बाईच्या माहेरकडून आहे ना हुंडा आला नाही म्हणून सासरकडची माणसं तिचा छळ करतायत. अर्जुन म्हणतो, हे सगळं होऊ नये म्हणून आपलं लॉ किती स्ट्रिक्ट आहे तरीसुद्धा ना बायकांना अत्याचार हा सहन करावाच लागतो असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की 2026मध्ये ह्या अशा केसेस अजूनही आहेत. बापरे, कुठं चाललाय आपला समाज? खरंच प्रेक्षकांनो, आपला समाज कुठं चाललाय ना? चैतन्य म्हणतो, बघ ना कशी माणसं आहेत, नाही अतिशय राक्षसासारखी आहेत. कधी कधी तर असं वाटतं की आपणच तर कुठे कमी पडतोय का? आता अर्जुन म्हणतो की आपण या केसवरती काम करूयात म्हणून. आपण इकडे पाहतोय, इकडे मधुभाऊ म्हणत असतात, स्त्रिया इतक्या पुढे गेल्या तरी त्यांच्या मागचा त्रास काही सुटत नाही. आता ते काका म्हणतात, मधुभाऊ, एखादीला मूल होत नाही म्हणून तिला घराबाहेर काढणं हे काही योग्य होतं का हो? असं ते काका म्हणत असतात. मधुभाऊ म्हणतात, हे बघ श्वेता, तू ना अजिबात रडू नकोस आणि काही काळजी करू नकोस, तू ना अगदी निश्चिंत मनाने इथे राहा. हे बघ, हे घर सुद्धा ना तुझंच आहे असं समज, इथे तुला कसलाही त्रास होणार नाही बाळा, ठीक आहे? आता ती श्वेता म्हणते की मला वाटलं होतं की सगळं काही संपलं म्हणून, पण बघा ना आज अचानक मला ना सायलीताई भेटल्या आणि म्हणते की, आणि आता तुमचं सगळं काही ऐकून मला असं वाटतंय ना की ते जे म्हणतात ना की देव आहे म्हणून, तर ते अगदी खरं आहे हो, असं ती श्वेता म्हणायला लागते. आता तिथे कुसुमताई सुद्धा असते. हा, आता ही श्वेता हात जोडते आणि म्हणते की थँक्यू हा म्हणून, आणि म्हणते की खरंच थँक्यू सगळ्यांची. मधुभाऊ म्हणतात, अगं थँक्यू वगैरे काही म्हणू नकोस ग, आम्हाला सुद्धा ना एका मदतनीसाची गरज होतीच ना, आणि आमच्या सायलीवरती नवीन जबाबदारी पडली, तेवढीच तिची सोयसुद्धा होईल. आता ती श्वेता म्हणते, बघा, तुम्ही जे सांगाल ना ते मी सगळं काम करेल. सायली म्हणते, तुम्ही आधी जाऊन हातपाय तोंड धुवून घे. तर ती श्वेता म्हणते, नाही नाही सायलीताई, मला अजिबात आराम वगैरे करायचं नाही आहे, तुम्ही सांगा ना मला काय काम करायचं आहे ते. सायली म्हणते, अगं जरा तरी वेळ आराम करशील का नाही तू? हे बघ, आम्ही तुला सगळी कामं सांगतो, तू या घरचीच आहेस, अगदी हक्काने तुला कामं सांगू, पण प्लीज आत्ता जा आणि जरा ना फ्रेश होऊन ये. कुसुमताई, जा बरं जरा तिला घेऊन जा, असं म्हणून आता कुसुमताई ना आता त्या श्वेताला तिथून घेऊन जाते. आता बघा, आपण पाहतोय मधुभाऊ इकडे म्हणत असतात की, साऊ, तुझा पायगुण अगदी चांगला आहे बघ, तू आश्रम चालवायला काय घेतलास की मदतनीच हजर झाली. सायली म्हणते, मधुभाऊ, आपण चांगलं काम करत असलो ना की चांगली माणसं आपोआप जोडली जातातच म्हणून. मधुभाऊ म्हणतात, एकदम करेक्ट. पुढे सायली म्हणते, मधुभाऊ, मला ना तुमच्याशी एक बोलायचं होतं. मधुभाऊ म्हणतात, अगं बघ, बोल ना. सायली म्हणते, मधुभाऊ, जर आपली संस्था आपण राज्यस्तरावर रजिस्टर केली तर आपल्याला चांगली म्हणजे मदत मिळेल असं हे म्हणत होतात. मधुभाऊ म्हणतात, सायली, मला एक गोष्ट सांग, असे हे रजिस्टर करून नक्की काय सध्या होणार आहे? आता सायली नक्की सांगते की आश्रमाचं रूपांतर जर का NGOमध्ये केलं तर अनेक ठिकाणून डोनेशन मिळतात, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. आता सायली मधुभाऊंना सांगते आणि मधुभाऊ आणि ते काका दोघंसुद्धा ना खूप खुश होतात. आता आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. नागराजीकडे म्हणत असतो, म्हणजे या पुरींचा व्यवहार आपण करायचा आणि त्याचं सगळं खापर फोडणार ते वात्सल्याश्रम चालवणाऱ्या सायलीवर, म्हणजे त्या सायलीवर फोडणार. आता सचिन म्हणत असतो की हो, राकेश पण तिथे असतो. आता तिघजण खूप खुश असतात. नागराज म्हणत असतो, वाव, काय जबरदस्त प्लॅन बनवला आहे प्रियाने यावेळी. हां, पण प्रिया आधीपासून जबरदस्त होतीच, पण आता तुरुंगात अडकल्यामुळे ना सोडानी पिटली अगदी. सचिन म्हणतो, आणि आपण अगदी याच गोष्टी
गोष्टीचा फायदा घेऊन सुभेदारांना संपवायचे नागराज अंकल, असा सचिन म्हणतो. नागराज म्हणतो की आपल्या सगळ्यांचा बदला ती एकटी मुलगी घेऊ शकते, ती एकटी. राकेश म्हणतो पण एक मिनिट. राकेश म्हणतो तुम्ही मला जे काम सांगितलं ना अर्जुन आणि सालीवरती लक्ष ठेवायला, ते काम खूप कठीण आहे. मी काय त्या घरात राहत नाही. अरे प्रताप काकांना भेटायच्या निमित्ताने मी तिथे एकदा गेलो होतं, पण आता सारखं मी त्या घरात जाऊन बसणं म्हणजे त्या लोकांना संशय येईल ना माझ्यावर. नागराज म्हणतो मग नाही जाणार का तो? अरे तो नाही गेला तर कोण लक्ष ठेवणार आहे त्या दोघांवरती? आता सचिन म्हणतो हे बघा, सायलीच्या आश्रमात आता जे काही घडते ना त्याची माहिती आपल्याला मिळायला हवी, तरच आपला प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, सचिन म्हणतो की पुढे प्रियाने ती सुद्धा सोय करून ठेवली म्हणून. आता नागराज म्हणतो म्हणजे काय केलंय? तर सचिन म्हणतो म्हणजे प्रियाने अशी व्यवस्था केली की अर्जुन आणि सायलीची मिनिटाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते म्हणून. आता राकेश आणि नागराजला तर इतकं आश्चर्य वाटतं. नागराज म्हणतो अरे ते कसं काय केलंय म्हणून. तर सचिन म्हणतो सांगतो तुम्हाला म्हणून. आतापर्यंत जे त्यांनी जी मुलगी प्लॅन केली ना आश्रमात श्वेता नावाची, ती सगळं डिटेल आहे ना आता नागराजला सांगतो. सायली इकडे म्हणत असते अर्जुनला, आज मधुबनीनं मला अनेक आश्रमाबद्दल नवीन गोष्टी सांगितल्या. इतके वर्ष मला माहितीच नव्हतं की आश्रम चालवण्यासाठी किती आणि काय करावं लागतं ते. म्हणजे मागे एकदा आम्ही कर भरला नव्हता म्हणून पाण्याचं कनेक्शन आमचं तोडलं होतं, पण तेव्हाही मला याचा अंदाज नव्हता की एवढी कागदपत्र पण सांभाळून ठेवावी लागतात म्हणून. अर्जुन म्हणतो डोंट वरी, तुला हळूहळू सगळं जमेल आणि कळेल सुद्धा म्हणून. सायली म्हणते अहो आज माहिती का तुम्हाला काय झालं म्हणून. अर्जुन म्हणतो काय? तर सायली म्हणते मला ना रस्त्यावरती आज एक मुलगी दिसली. आता ती मुलगी कशी दिसली, तर तिला सायलीने कसं वाचवलं, इतकं डिटेल सगळ्या गोष्टी आहेत ना आता सायली अर्जुनला सांगून टाकते की ती मुलगी कोण आहे, काय आहे, कशी आहे, सगळं अर्जुनला ती सांगून टाकते. आणि तिला आता त्यांनी मधुबनच्या आश्रमात ठेवले हे सुद्धा ना सायली सांगून टाकते. सायली म्हणते श्वेता नाव आहे तिचं म्हणून. अर्जुन म्हणतो म्हणजे तू आश्रम चालवायला घेतलास आणि तुला लगेचच मदतनीस पण मिळाली. अरे वा, म्हणजे मला असं वाटतं की तुझा जन्म ना याच कामासाठी झालाय. आता सायली म्हणते पण श्वेताचा जीव वाचवणं पण गरजेचं होतं ना, आणि त्यातल्या त्यात आता ती आश्रमात तरी सुखात राहील. अर्जुन म्हणतो तो आश्रमातलं काम करून किती खुश आहेस ना हे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. सायली म्हणते खरं तर मला आधी टेन्शन आलं होतं, मी गरोदर आहे आणि ही जबाबदारी मला स्वीकारायला जमेल की नाही, आई काय म्हणतील या सगळ्या ना मला विचार आला होता, पण आई मला काहीच बोलले नाही. त्यांनी मला ही जबाबदारी स्वीकारू दिली, पण जर काही नाही म्हणाल्या असत्या तर मग मी काय केलं असतं. अर्जुन म्हणतो अगं मम्माला सुद्धा माहिती आहे, तर हा यात तुझा आनंदच आहे, तर मग ती नाही कशी म्हणणार म्हणून. असं अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांशी बोलत असतात. आता आपण पाहतोय पुन्हा आश्रमातला सीन. आता आश्रमामध्ये सगळी मुलं जेवायला बसलेली असतात. आता कुसुमताई म्हणत असतात श्वेता चल जेवायला बस, मी वाढते. ती म्हणत असते की नाही तुम्ही बसा, मी वाढते म्हणून. आता कुसुमताई म्हणतात अगं हे बघ या घरात कोणी मला आऊजाऊ करत नाही, सगळे मला अगं कुसुमताई असं म्हणतात. काय रे मुलं पण म्हणतात हो म्हणून. आता ती श्वेता म्हणते पण मी तुम्हाला, तर कुसुमताई म्हणते काय म्हणालीस, तर म्हणते पण मी तुला कुसुमताई, अगं कुसुमताई तू बस ना, मी वाढते तुला जेवायला. मुलं म्हणतात पण आम्हाला नेहमी कुसुमताई जेवायला वाढते. आता ती श्वेता म्हणते अगं हो, पण कधीतरी कुसुमताईला पण आराम मिळायला हवा की नाही. आता असं म्हणल्यानंतर मुलं म्हणतात हो. आता ती श्वेता म्हणते आज सगळा स्वयंपाक आहे ना कुसुमताईने केलाय, मी फक्त वाढते, आजचा दिवस आहे ना तिला आराम करू दे. आता कुसुमताई बस जेवायला. मग कुसुमताई म्हणते बरं बाई बसते म्हणून. आता कुसुमताई जेवायला बसते. इकडे सायली म्हणत असते बरं तुम्ही सांगा की तुम्ही आज दिवसभर काय केलं म्हणून. अर्जुन म्हणतो सेम रुटीन, काही मीटिंग्स होत्या, 2 केसेस आहेत, आज एक नवीन केस आली आहे. एक मुलीकडच्या लोकांनी ना पैसे दागिने आणि गाडी दिली नाही म्हणून सासरकडच्या लोकांनी त्या मुलीला खूप त्रास दिलाय. सायली म्हणते लोक अजूनही हुंडा घेतात. अर्जुन म्हणतो हो ना. आणि सायली म्हणते आणि तो मिळाला नाही म्हणून सुनीला छळतात. हा इतका क्रूरपणा कुठून येतो या लोकांमध्ये. अर्जुन म्हणतो अशा लोकांना ना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि म्हणूनच तर ही केस आहे ना मी फ्री ऑफ कॉस्ट करतोय म्हणून. सायलीला इतकं कौतुक वाटतं ना अर्जुनचं की बस. पण आपण पाहतो इकडे आश्रमातला सीन. आता या श्वेताने ना खीर केलेली असते आणि ती कुसुमताई खीर पिते आणि म्हणते की मधुभाऊ खीर कशी झाली आहे. मधुभाऊ म्हणतात एकदम उत्तम झाली आहे म्हणून. आता कुसुमताई म्हणते श्वेताने केली आहे. मधुभाऊ म्हणतात हो का, अरे वा छान, श्वेता बाळा खूप छान, तुझ्या हाताला चव आहे बघ चांगली म्हणून. असं म्हणल्यानंतर आता तिथला मुलगा म्हणतोय मी फक्त पोळी आणि खीरच खाणार, मी ही भाजी नाही आवडत मला, मी नाही खाणार. कुसुमताई म्हणते झाले याचं चालू. आता ती श्वेता म्हणते अरे बाळा तुला अभ्यास करायचा आहे, तुझ्या मित्रांबरोबर दंगामस्ती करायची आहे ना, आणि त्यासाठी ताकद लागते ना, आणि मग भाज्या जर का खाल्ल्या नाही तर मग ताकद कशी येईल सांग बरं. तू एक काम कर, पानात वाढली ना तेवढी थोडीशी भाजी खा, पुन्हा घेऊ नकोस हवी तर, पण खा भाजी. आता तो मुलगा लगेच बोर म्हणून ऐकतो आणि आता कुसुमताईला आश्चर्यच वाटतं. ती मुलगी म्हणते की श्वेताताई मला थोडी अजून खीर देशील का, खीर खूप छान झाली म्हणून. आता ही श्वेता रडायलाच लागते. कुसुमताई म्हणते अगं श्वेता तू का रडतीस तू. तर ती म्हणते काही नाही हो कुसुमताई, माझ्या सासरी मी कितीही खपून स्वयंपाक केला ना
तरीसुद्धा आहे ना काहीतरी खोट काढायचेत माझ्यामध्ये आणि असं कौतुकाची वगैरे सवय नाही ना मला, म्हणून थोडंसं वाईट वाटलं. मधुभाऊ म्हणतात मग आता ती सवय ना करून घे, कारण आमच्या या घरात कौतुक आणि कौतुकाला आणि प्रेमाला ना कधीही ओहोटी लागतच नाही म्हणून असं मधुभाऊ तिला म्हणतात. आता कुसुमताई पण दे ना तिच्याकडे मायने बघत असते. सायली म्हणत असते आत्ता तर तुम्हाला माझं कौतुक वाटत होतं ना, पण खरं तर आहे ना तुमचं कौतुक करावं ना असा आहात तुम्ही, आणि आपल्या बाळाला ना नेहमी तुमचा अभिमान वाटत राहणार आहे ना असंच वाटतंय मला म्हणून. आणि आता सायली पोटावर हात ठेवते आणि म्हणते की बाळा ऐकतोयस ना रे तू म्हणून, आणि म्हणते तुला पण तुझ्या बाबांसारखंच व्हायचं आहे हा म्हणून. अर्जुन काय करतो की आता उठून सायलीच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो की बाळा तुला तुझ्या आईसारखं व्हायचं आहे, ह्या बाबांसारखं नाही. हे बघ मी एक काम करतो, मी एक लिस्ट तयार करतो की तुला तुझ्या आईचे कोणते कोणते गुण घ्यायचे ते. सायली म्हणते म्हणजे मग काय तुम्ही बाळाला पत्र वगैरे लिहिणार की काय. अर्जुन म्हणतो पत्र आणि पोटातल्या बाळाला, आणि 2 मिनिटं विचार करतो आणि दोघंही एकदमच म्हणतात वा किती छान आयडिया आहे ही म्हणून. सायली म्हणते म्हणजे आपल्याला जे जे वाटतंय आपल्या बाळाबद्दल ते आपण लिहून ठेवायचं तर, आणि मग आपलं बाळ जेव्हा मोठं होईल ना तेव्हा ते सगळं वाचेल हो ना. अर्जुन म्हणतो हो ना, मग आतापासूनच आपण आपल्या बाळाला पत्र लिहायची. सायली म्हणते मग काय हरकत आहे त्याच्यात, म्हणजे आपल्या बाळाबद्दल आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार नोंदवून ठेवण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग कोणता चांगला आहे. अर्जुन म्हणतो काय फॅन्टॅस्टिक आयडिया आहे ग बायको, म्हणजे आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याच्याकडे ना असं पत्रांचं ना कलेक्शन असेल, कलेक्शन त्यातली थोडीशी लेटर आईकडून असतील आणि बाकीचे हजारो लेटर्स आहेत ना बाबांकडून असतील. सायली म्हणते तुम्ही हजारो लेटर लिहिणार. अर्जुन म्हणतो नाही लाखो लिहिणार आहे मी, लाखो. आणि पुढे म्हणतो की ऐक ना आपण एक काम करूयात, ते लेटर्स आहेत ना आपण डायरीमध्ये लिहूयात, म्हणजे सगळे लेटर्स ना एकत्र राहतील. ठीक आहे. आता सायली म्हणते हो चालेल ना म्हणून. आता अर्जुन काय करतो पटकन उठतो, कपाटातून 2 डायऱ्या 2 पेन घेतो. सायलीच्या हातात एक डायरी पेन घेतो आणि स्वतःच्या हातात एक डायरी पेन घेतो आणि म्हणतो की हे घे बायको म्हणून तुझी ही डायरी, तुझा हा पेन म्हणून. आणि आता हे दोघे जण सुद्धा आता बाळाला पत्र लिहायला चालू करतात, काहीच्या काही दाखवतात. बापरे. आता चला पुढे बघा. आता अर्जुन म्हणत असतो की चला मी माझ्या बाळाला ना स्पेशल पहिलं लेटर लिहिणार आहे म्हणून. आता असं बाळाला कोण पत्र लिहिताना जरी लिहिलं तरी ते थोडंच वाचणार आहे. अर्जुन म्हणत असतो की प्रिय बाळा मी तुझा ना बाबा आहे म्हणून मी तुला ना कधीही एकटं पडू देणार नाही आणि मी तुला काही कमी पण पडू देणार नाही, आणि मी ना तुला कधी एकदा भेटतोय असं झालंय मला. तू मुलगा असशील किंवा मुलगी असशील आणि पण तू माझा श्वास असशील असं अर्जुन त्या पत्रामध्ये लिहित असतो. आणि पुढे म्हणतो की तुला अगदी तुझ्या आईसारखं व्हायचं आहे म्हणून. आणि पुढे अर्जुन म्हणतो की खूप प्रेम करणारी आणि एकदम छान खूप जीव लावणारा असा एक जीव तुला व्हायचं आहे म्हणून असं अर्जुन म्हणून असा विचार करून करून लिहित असतो. आता बघा आता इकडे सायली पण पत्र लिहिते. आता सायली लिहिते पत्रामध्ये प्रिय बाळा तुला अगदी तुझ्या बाबांसारखं व्हायचं आहे, गरिबांना मदत करणारं, खूप हुशार आणि खूप यशस्वी सुद्धा. पुढे म्हणते की सगळ्यांना जोडून ठेवणारं आणि तू आमच्या आयुष्यातलं ना सगळ्यात मोठं सुख आहेस म्हणून. आणि म्हणते की मला तुझी हालचाल जाणवायला लागली आहे आता, आणि तुझे इवलीचे पाय तुझे इवलीचे हात आता मला ना हळूहळू जाणवायला लागले आहेत, तुझे हातसुद्धा अगदी जाणवत आहेत मला असं म्हणून सायली पोटावरती हात ठेवते आणि म्हणते आणि त्या क्षणाला मला काय वाटतं ना मी तुला सांगू शकत नाही. आमच्या या आनंदाला ना कोणाची सुद्धा दृष्टी नको लागायला असं ही सायली म्हणत असते. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता रात्र झालेली असते. अर्जुन आणि सायली दोघे सुद्धा झोपलेच असतात. अचानक कसं ना सायलीला जाग येते. आता सायली उठते, साईडला जाऊन ना पाणी वगैरे पिते. आता बघा सायली पाणी पित असते इतक्यातच ना अर्जुन सुद्धा ना पलीकडे म्हणजे चेक करतो, म्हणजे असा झोपेतच हात ठेवतो तर त्याला सायली काही तिथे लागत नाही म्हणून जोरात सायली म्हणून हाक मारतो. तर सायली ना अर्जुनच्या आता बेडच्या तिथे ना अशी उभारलेली असते पोटावरती हात ठेवून. खरं तर ना सायलीला भूक लागलेली असते, पण बघा आज आहे इथून पुढं कसा ड्रामा रंगतो ते. आता अर्जुन बघतो तर सायली नाही आहे त्याच्या जागेवरती, म्हणून सायली म्हणून उठून बघतो तर सायली उभारलेली असते. म्हणतो काय झालं तुला ताण लागली का, पाणी देऊ का, मी थांब पाणी देतो. सायली म्हणते नाही हो पाणी पिले मी, पण मला ना असं काहीतरी खावंसं वाटतंय, मला ना भूक लागली म्हणून. अर्जुन म्हणतो खावंसं वाटतंय, एक मिनिट तुला काही खायचे डोळे लागलेत का. सायली म्हणते अहो आता या वेळेला भूक लागली म्हणजे डोळे नाही तर दुसरं काय असणार. अर्जुन म्हणतो ग्रेट मी आहे ना, मला सांग तुला काय खायचे ते, मी तुझे सगळे डोहाळे पुरवतो. सायली म्हणते मी खाली जाऊन बघते काय आहे का. अर्जुन म्हणतो अगं मला सांग ना मी आणतो. आता सायली म्हणते मला ना काहीतरी गोड खावंसं वाटतंय. अर्जुन म्हणतो ग्रेट आपल्या म्हणजे फ्रीजमध्ये ना आईस्क्रीम तर असेलच, आणि हो काजू कतली सुद्धा आहे मी लगेच आणतो. सायली म्हणते नाही 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 नको मला ना मोतीचूर लाडू खायचे वाटत आहेत. अर्जुनचा चेहरा ना बघण्यासारखंच होतं मोतीचूर लाडू म्हणल्यानंतर.
आपण पाहतोय की इकडे पुन्हा जेलमधला म्हणजेच प्रियाचा सीन. प्रिया म्हणत असते जेलमध्ये राहून मी अशी किती दिवस सूत्र हलवणार आहेस, इथून ना मला कधी बाहेर पडेल, कधी शिक्षा माफ होईल, इतकं काही नशीब माझं बरं नाही आहे. आणि म्हणत असते की मला माझ्या माणसांना भेटून प्लॅनिंग करायला हवं आहे, पण एवढी मोकळीक मला कशी मिळेल असंही प्रिया विचार करत असते. आणि पुढे म्हणत असते की निदान या 4 भिंतीतून तर ना मी बाहेर कशी पडू असंही प्रिया विचारच करायला लागते. इतक्यातच काय होतं ना, जोरजोरात आवाज ऐकायला येतो. हवालदार मॅडम अहो ऐका ना, म्हणून आहे ना आता लेडीज कॉन्स्टेबल आणि कैदी यांचे ना खूप जोरजोरात आवाज ऐकायला येतात प्रियाला. आणि प्रिया त्या आवाजाच्या दिशेने बघत असते. तितक्यातच कॉन्स्टेबल येते आणि प्रिया म्हणते ताई तिथे काय गोंधळ सुरू आहे ग. ती कॉन्स्टेबल म्हणते अगं ती 7 नंबरवाली कैदी ना, तिला किडनी स्टोनचा त्रास आहे, तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय आम्ही. अरे ती स्टेजवर राहणार आहे. म्हणून आता ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. प्रिया म्हणते अरे हे आधी कसं माझ्या लक्षात आलं नाही. प्रिया आता तुझं डोकं आणखीन वापरायची वेळ आली. म्हणून प्रिया इतकी खुश होते ना की बस. आणि प्रियाचा इथून पुढे जबरदस्त प्लॅन सुरू होतो. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतो. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये सायली म्हणत असते मला ना मोतीचूर लाडू खावेसे वाटतात. आणि अर्जुन ते लाडू बनवतो पण बनवतो तर ते एक्सपायरी पिठाचे बनवतो. आणि सायलीला ते लाडू खूप आवडतात. सायली म्हणत असते खूप छान. आणि कल्पना ताई बघतात आणि म्हणतात अरे पण याची तर डेट निघून गेली. आणि सायलीला ना जुलाब उलट्या सुरू होतात. अर्जुन म्हणत असतो सायली तुला उलट्या होत आहेत का. आणि प्रिया इकडे जेलमधून सचिनला म्हणत असते की सचिन तुला काही गोष्टी मॅनेज करायच्यात म्हणून. आता सचिन म्हणतो मग करावं तर लागणारच आहे. आणि प्रिया म्हणते सायली बघ मी आता काय काय करते ते, तुला आता कुठं लपायचं ना हे सुद्धा कळणार नाही म्हणून. तर असं असणार आहे उद्याचा भाग. आणि हो उद्याचा भाग पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.